नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं शर्वरीज किचनमध्ये. चला तर मी आज तुम्हाला काहीतरी छान असं सांगणार आहे जे तुम्हालाही आवडेल. आयुष्यात कधी ना कधी आपल्याला त्रास हा झालाच पाहिजे. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपण लोकांसोबत चांगलं वागत फिरतो ना, हेच चांगलं वागणं कुठं थांबायचं हे कळावं म्हणून. तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे. तर आज आपण बनवणार होतो आज मस्त असं मटण. तर मी इथे कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे, फोडणी देऊन घेतलेली आहे. कांदा, अद्रक, लसूण, हळद हे टाकून छान फोडणी देऊन घेतली. त्यानंतर टाकलं त्याच्यामध्ये मटण पण छान फ्राय केलं. त्यानंतर टाकून घेतलेलं आहे मीठ, आणि इथे 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी. त्यानंतर टाकलेलं आहे गरम पाणी. तर आता आपण मसाला भाजून घेऊ. मसाल्यासाठी मी आधी 3 कांदे चिरून घेतले होते, 1 टोमॅटो आणि थोडंसं खोबरं आणि तीळ मी कच्चेच टाकले होते वाटणामध्ये, कारण की ते खूप उडतात, त्यामुळे मग मी भाजलेच नाही. आणि त्यानंतर लगेच इकडं भाजीची तयारी करून घेतली. तेल टाकलं, 1 कांदा बारीक छान कट करून फ्राय करून घेतला. त्यानंतर थोडंसं अद्रक लसूण टाकलं. मग आपला मसाला टाकून घेतला. त्यानंतर टाकले घरगुती मसाले, छान फ्राय करून घेतले तेल सुटेपर्यंत. आणि तोपर्यंत आपलं मटण पण असं मस्त शिजलं होतं. मग इकडे छान असा मसाला फ्राय करून घेतला. त्यानंतर टाकून घेतलं आहे मटण पण छान असं मस्त तेल सुटेपर्यंत त्यात फ्राय करून घ्यायचं. आणि हो, एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला मात्र विसरू नका बरं का. तर मस्त झालेला आहे आपला असा चिकनचा रस्सा तयार. आणि हो, व्हिडिओवर म्हणजे नवीनवर असाल चॅनलवर, सॉरी हां बोलायला चुकतं जरा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. आणि तयार झालेली मस्त आपली मटणची भाजी. तर या जेवायला. नमस्कार. जय महाराष्ट्र.